नमस्कार. ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या. शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठाणे शहरात दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील 11वा विहंग संस्कृती आर्ट फेस्टिवल 2025 साजरा होणार आहे. 10 जानेवारी ते 13 जानेवारी या कालावधीमध्ये या महोत्सवाचं आयोजन उपवन तलाव परिसरामध्ये करण्यात आलं असल्याची माहिती आमदार प्रताप सरनाईक यांनी आज दिली. उपवन तलावाच्या भोवतालच्या जवळपास 15 एकरांच्या जागेमध्ये या उत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. 3000हून अधिक लोक सामावू शकतील अशा प्रकारचा उपवन घाट देखील या ठिकाणी तयार करण्यात आला आहे. 10 जानेवारी 2024 रोजी सायंकाळी 5:30 वाजता या घाटाच्या आणि सोबतच कला महोत्सवाच्या उद्घाटनाचं आयोजन करण्यात आलं आहे. अनेक मान्यवर कलावंत, त्याचप्रमाणे समाज क्षेत्रातले अनेक मान्यवर आणि राजकीय व्यक्तिमत्व या कार्यक्रमात सहभागी होतील. यावर्षी किमान 6 लाख लोक या उत्सवाला भेट देतील अशी माहिती या निमित्ताने देण्यात आली आहे. कार्यक्रमाचं उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने अंकलिकर टिकेकर यांच्या सुश्राव्य गाण्यांचा कार्यक्रम 10 जानेवारी रोजी सायंकाळी आयोजित करण्यात आला आहे. 11 जानेवारी रोजी अभिजित भट्टाचार्य यांच्यासह अनेक नामवंत कलावंत या ठिकाणी आपली कला सादर करतील. 12 जानेवारी रोजी पंडित रितेश रजनीश मिश्रा यांच्या शास्त्रीय गायनाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या निमित्ताने पंचनाद या कार्यक्रमाचं देखील आयोजन करण्यात आलं आहे. सोमवार 13 जानेवारी रोजी संध्याकाळी बॉलिवूड गायक मिका सिंग यांच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. त्याचप्रमाणे 11 जानेवारी रोजी देखील विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती या निमित्ताने आमदार प्रताप सरनाईक यांनी दिली. राज्याचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या हस्ते 10 तारखेला सायंकाळी 5 वाजता याचं उद्घाटन केलं जाईल आणि 4 दिवस चालणाऱ्या या फेस्टिवलमध्ये लाखो ठाणेकरच नव्हे तर महाराष्ट्रातले विविध ठिकाणावरून येणारे लोक सहभागी होत असतात आणि अतिशय दिग्गज कलाकार आहे. पद्मश्री, पद्मविभूषण ह्या कलावंतांबरोबर सकाळी 6 वाजल्यापासून तुम्हाला ती मैफिल रंगताना दिसणार आहे. प्रामुख्यानं 11, 12 आणि 13 रोजी सायंकाळी अभिजित भट्टाचार्य, त्याचबरोबर संजीव राठोड आणि मिका सिंग यांची अदाकारी सुद्धा मुख्य स्टेजवर होणार आहे. विविध स्टेजवर अनेक नामवंत कलाकारांचा परफॉर्मन्स होत असताना लहान मुलांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे गेम्स, त्याप्रमाणे कार्यशाळा अशा सुद्धा आयोजित केलेल्या विविध प्रकारचे चांगले साहित्य या ठिकाणी येणाऱ्या लोकांना त्या ठिकाणी मिळणार आहे. बांगलादेशमध्ये सुरू असलेल्या हिंदूंवरील अत्याचाराच्या विरोधात मुंब्रा येथील दारुल फलाह मशिदीसमोर मुस्लिम बांधवांनी निषेध आंदोलन केलं. बांगलादेश येथील हिंदू बांधवांच्या रक्षणासाठी केंद्र सरकारने आंतरराष्ट्रीय पातळीवरून बांगलादेशवर दबाव आणावा अशी मागणी या निमित्ताने करण्यात आली. पेन अर्बन ठेवीदारांचे पैसे 2012 पासून अडकले आहेत. पेन अर्बन 2010 पासून आर्थिक संकटात आहे. त्यामुळे पेन अर्बन बँकेतील ठेवीदारांना न्याय हक्क कोण मिळवून देणार हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे. 2012 पासून मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल असताना रिझर्व्ह बँक परवाना रद्द करते, पण याचिका करणारे आणि सहकार खाते यांच्या अर्जावर मुंबई उच्च न्यायालय लिक्विडेशनवर स्टे आहे. परिणामी रिझर्व्ह बँक पेन बँकेवर प्रशासक कायम ठेवून जैसे थेचं धोरण अवलंबलं आहे. 2012 ते 2024 या काळात ठेवीदार, हवालदिल आणि ज्येष्ठ नागरिक अत्यंत दयनीय अवस्थेतून जात आहेत. या संदर्भामध्ये सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी
चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. C.P. Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. C.P. Goenka is the intelligent choice. ईव्हीएम यंत्रांच्या विरोधात धर्मराज्य पक्षाकडून आंदोलनाला सुरुवात करण्यात आली आहे. ठाणे शहरातील चौकात ईव्हीएम हटवण्यासाठी मतदान प्रजासत्ताक दिनी रात्री 9 वाजता 5 मिनिटं घरातील किंवा आस्थापनातील दिवे बंद करून निषेध नोंदवण्याचं आवाहन धर्मराज्य पक्षाचे अध्यक्ष राजेंद्र राजे यांनी केलं आहे. ईव्हीएम मतदान यंत्रांच्या विरोधात राज्यात महाविकास आघाडीकडून आंदोलनास सुरुवात करण्यात आली आहे. ठाण्यातही धर्मराज्य पक्षाने विविध चौकात ईव्हीएम विरोधात जनजागृती मोहीम हाती घेतली असून प्रतिकात्मकरित्या मतपेट्या चौकात ठेवण्यात आल्या आहेत. या मतपेट्यांमध्ये ईव्हीएम हटवण्यासाठी मतदान घेतलं जात आहे. प्रजासत्ताक दिनी रात्री 9 वाजता 5 मिनिटं घरातील किंवा दुकानांमधील दिवे बंद करून निषेध नोंदवण्याचं आवाहन या निमित्ताने करण्यात आलं आहे. तुम्हाला जर लोकशाही आणि स्वातंत्र्य टिकवायचं असेल, ही स्वातंत्र्याची दुसरी लढाई आहे. 47 साली आणि त्या अगोदर 47 सालापर्यंत आपण स्वातंत्र्याची पहिली लढाई लढलो. हे जर वाचवायचं असेल तर तुम्हाला पुन्हा एक वार बॅलेट पेपर, कागदी मतपत्रिकेकडे जाण्या वाचून गत्यंतर नाही. त्यानंतर भाजपला अगदी दोन तृतीयांश जरी बहुमत मिळवायचं असेल, खुशाल मिळवू द्या, पण अशी बनावटगिरी, भोंदूगिरी, आमच्या जनमताचा अनादर करणं हे चालणार नाही. यासाठी आंदोलन आहे. आणि म्हणून महत्त्वाचं म्हणजे 26 जानेवारी 2025 रोजी धर्मराज्य पक्षातर्फे रात्र 9 वाजता संपूर्ण भारतभर, ठाण्यापासून महाराष्ट्रापासून भारतभर आम्ही असं आवाहन करत आहोत की रात्री 9 वाजल्यापासून 5 मिनिटं आपण जिथे असाल तिथे, आपल्या घरातले, दुकानातले, जिथे जिथे आपल्याला शक्य असेल आपल्या संस्थांमधले दिवे बंद करा, फक्त 5 मिनिटं. आणि या दिल्लीश्वरांना, या गुजराती लॉबीला धडका द्या. त्यांना सांगा तुमची धोरणं, तुमचं ईव्हीएम उचलून फेकून द्या अरबी समुद्रात, किंवा अजून कुठल्या पश्चिम बंगालच्या उपसागरात फेकायचं असेल तिथे. आम्हाला ते अजिबात चालणार नाही. ते प्रोग्राम करता येतं, त्यात आमची फसवणूक होते, आमच्या मतांची चोरी होते. आम्हाला आमच्या मतांचं प्रतिबिंब स्वच्छ, निर्भेळ, निखळ असं कागदी मतपत्रिकेद्वारेच पडताना दिसलं पाहिजे. अशा पद्धतीचा संदेश त्या 5 मिनिटाच्या काळोखानी या अमृत महोत्सवी प्रजासत्ताक दिनी दिला पाहिजे, अशी आमची विनंती आहे. ठाणे महानगरपालिकेची पाणी बिल थकबाकी वसुली करता पाणी पुरवठा विभागाने मोठ्या प्रमाणात कारवाई सुरू केली आहे. या मोहिमेत संपूर्ण महापालिका क्षेत्रात आतापर्यंत 1780 नळ जोडण्या खंडित करण्यात आल्या असून 152 मीटर पंप जप्त करण्यात आले आहेत. तसंच एकूण 50 पंप रूम सील करण्यात आले असून थकबाकी वसुलीसाठी 3354 थकबाकीदार ग्राहकांना नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत. या पाणी बिल वसुली अभियानात आतापर्यंत 59 कोटी 43 लाख रुपयांची वसुली पालिका प्रशासनाने केली आहे. श्री स्वामी समर्थ सेवा आणि आध्यात्मिक विकास केंद्र ठाणे पूर्व येथे सध्या दत्त जयंतीच्या निमित्ताने पूर्ण ब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांचा श्री दत्त जयंती अखंड नाम जप यज्ञ सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं आहे. सोमवार 9 डिसेंबर ते सोमवार 16 डिसेंबर
या कालावधीमध्ये या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं असल्याचं मंदिर प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आलं आहे. या उत्सवाचं यंदाचं 36वं वर्ष आहे. या निमित्ताने विविध प्रकारच्या धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. या निमित्ताने सकाळी 5 ते 7:30 वाजेपर्यंत गुरुचरित्र वाचन, त्याचप्रमाणे विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत आहे. सकाळी 8 ते 10:30 वाजेपर्यंत नित्य स्वाहाकार श्री स्वामी समर्थ महाराजांचे षोडशोपचार पूजन, अभिषेक आदी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत आहे. या निमित्ताने दुपारी 11 ते 1 या वेळामध्ये विशेष याग आणि महाप्रसादाचं देखील आयोजन करण्यात येत असल्याची माहिती या निमित्ताने देण्यात आली आहे. सोमवारी या निमित्ताने मंडल स्थापना, स्थापित देवता पूजन, हवन आणि नित्य स्वाहाकार या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. तर मंगळवारी नित्य स्वाहाकार, गणेश योग, मनोबोध याग या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. आज या ठिकाणी गीताई यागचं आयोजन करण्यात आलं होतं. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. आजचा एपिसोड आपल्याला कसा वाटला आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता आहे दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खाटण रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.